नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज इथं शेवची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतले ते 4 कांदे घेतलेत उभे कापून, आलं, लसूण, खोबरं, फुटाण्याची डाळ आणि पांढरे तीळ घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत कापून. तर हे आपल्याला सगळं वाटण आता भाजून घ्यायचे. कढई ठेवली, कढई आपली चांगली गरम झाली, त्यातमध्ये कांदा भाजून घ्यायचा. इथं थोडंसं तेल टाकले त्यातमध्ये. मध्ये थोडासा व्हिडिओ माझ्याकडून कट झाला सगळा वाटण भाजताना. वाटणाचं जे साहित्य होतं ते भाजून घेताना व्हिडिओ थोडासा कट झाला आहे. तिथं वाटण सगळं वाटून घेतलं आहे. त्या कढई ठेवली, त्यातमध्ये तेल टाकले, जिरं मोहरी घातली आणि जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं, लसूण, ते सगळं आतमध्ये वाटून घेतले. सगळं परतून घ्यायचं आपल्याला कढईमध्ये. आता हे वाटण चांगलं परतले, त्यातमध्ये थोडीशी हळद, धनापूड, गरम मसाला आणि इथं घरचा मसाला 2 चमचे घातला आहे. नंतर थोडीशी लाल मिरची पावडर घातली कलर येण्यासाठी. हे सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे सगळे मसाले खाली करपू नये म्हणून थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि 1 मिनटं तसंच परतून द्यायचं आहे चांगला, कढईने तेल सुटेपर्यंत. तिथं आपला सगळा मसाला व्यवस्थित परतला आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. तिथे मी गरम पाणी ओतले, गार नाही पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये. इथे मी अजून थोडंसं पाणी ओतले, थोडं चवीपुरतं मीठ घातलं. आता हे आपल्याला 5 मिनटं असंच उकळी येऊन द्यायचे. ही शेवची भाजी खूप छान लागते खायला, तुम्ही नक्की बनवून बघा. इथं आपलं शेवचा रस्सा चांगला काढला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची वरून. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे शेवचा रस्सा आपला तयार झाला आहे. मध्ये शेव टाकायची, त्याला तरी पण बघा किती छान आली. तुम्ही पण असंच शेवची भाजी बनवता का? कमेंट करून सांगा. तुम्ही पण असंच अशी शेवची भाजी बनवा आणि खा, खूप छान लागते. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खायला खूप छान लागते. नक्की बनवून बघा.